F8 सातपूर MIDC मध्ये असलेल्या ट्रँक कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी आज दिनांक 21 मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या गेट समोर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी आंदोलन केले। कंपनी प्रशासन कामगारावर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आहे। कंपनी प्रशासन कामगाराकडून जबरदस्तीने 16 तास काम करून घेते। कामगारांनी 16 तास काम करण्यास नकार दिला तर त्यांना कामावरून काढले जाते। तसेच कामगारांची PF ESIC वेळेवर भरली जात नाही। पिण्यास अस्वच्छ पाणी दिले जाते। सुरक्षा साहित्य पुरवले जात नाही। कामगारांना जबरदस्तीने अव्वाच्या सव्वा टार्गेट देऊन पूर्ण काम करण्यासाठी त्रास दिला जातो। ह्या सर्व त्रासाला कंटाळून कामगारांनी एकत्र येऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षा, शासकीय अधिकारी व सर्व भत्ते मिळावे याकरिता मार्शल संघटित व असंघटित कामगार युनियन लावण्यात आली। परंतु कंपनी प्रशासन कामगारांना कोणतेही अधिकार देण्यास तयार नाही। या उलट कंपनीने युनियनचे सदस्य असणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले। त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। तरी सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगारांच्या वतीने हे आंदोलन केले आहे। जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर युनियनच्या माध्यमातून कामगारांनी आत्मदहनाचा इशारा शासनाला दिला आहे। आमच्या की 8 दिवसापूर्वी आम्ही ट्रॅक कंपोनंट F8 सातपूर मधील या कंपनीला युनियन लावली आहे आणि या कंपनीमध्ये कामगारांकडून जबरदस्ती 16 तास काम करून घेतलं जातं आणि कामगारांनी ओव्हर टाइम करण्यास नकार दिला तर यांना कामावून काढण्याची दम दिला जातो आणि यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत। सेफ्टी सुरक्षा साहित्य पुरवलं जात नाही। यांना कुठल्याही गव्हर्नमेंटने दिलेले भत्ते कंपनी प्रशासन देत नाही। अशा विविध समस्या असताना कंपनीने मनमानी कारभार केलेला आहे। कंपनीचे तुम्ही बघायला गेला असाल तर 40% अतिक्रमण आहे। त्यांनी तिथील झाडं, आंब्याची झाडे काही होती, इतर काही झाडे होती, ते सगळे तोडून तिथे शेड उभारण्यात आलेले आहेत आणि कंपनीवर जाणीवपूर्वक या कामगारांवर अन्याय आणि शोषण करत आहे। तर या विरोधात यांनी सर्वांनी एकत्र येऊन युनियन लावलेले आहे आणि युनियन लावण्याचा राग मनात धरून या कंपनी प्रशासनाने ज्यांनी युनियन लावलेली आहे त्या सर्व सदस्यांना कंपनीतून कामावून बेदखल करण्यात आलेला आहे। यांना बेरोजगार करण्यात आले आहे आणि यांचं कुटुंब आज यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही कामगार उपायुक्त यांना पत्र देखील दिले होतं की युनियनची स्थापना करण्यात येत आहे तर कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। परंतु कंपनी प्रशासनाने डायरेक्ट यांना कामावून कमी करून कामगार उपायुक्त यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवलेली आहे। यांना कुठल्याही जाब विचारला नाही कामगार उपायुक्त, त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत। टायमिंग म्हणजे बोलवतात आणि रविवारी सोबत आम्हाला कामावून थांबवलं जात आहे आणि सुट्टी मागायला गेलं सुट्टी बी भेटत नाही आणि पगार वेळेवर होत नाही। परत आता बी आम्ही युनियन लावल्यामुळे त्यांनी आमचे पगार बी होल्ड करून ठेवलेले आहे। अशा बऱ्याचशा मागण्या आहे आणि टायमिंग पाणी बी तिकडं नाही नसतं कधी कधी, म्हणजे कंपनीमध्ये मग गार मागवले जातात त्याच्यात बी कधी कधी कमी पडतात। अशा बहुतेक समस्या आहे आणि असं काही बोलायला गेल्याच्या नंतर मग ते राग धरून मग त्या पोरायला कामावून कमी करायचा प्रयत्न करतात आणि 3-3, 4-4 वर्ष पोरायचे झाल्याच्या नंतर डायरेक्ट ब्रेक देऊ राहिले। 12 वाजता आल्याच्या नंतर तुम्हाला कामावून कमी केलेलं आहे। रात्रीच्या 12 वाजता आल्याच्या ड्युटीला युनियन लावल्यावर नाही, त्याच्या अगोदर त्यांचे चालू झालेले आहे। युनियन लावल्यावर किती लोकांना कमी केलं? युनियन लावल्यावर कमीत कमी सर्व लोकांना बाहेर ठेवलेलं आहे।